मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तब्बल तिसऱ्या ते चौथा दिवस आज वाहतूक कोंडी आहे आणि या वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्यांना करावा लागतच आहे। परंतु वसई इथे आलेल्या मुंबईतील सहली यांना मोठा फटका पडलेला आहे। दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सुद्धा अशा 3 बसेस आम्ही सुखरूप बाहेर काढल्या। आज दिनांक 14 ऑक्टोबर रोजी 12 बसेस एका सहलीच्या होत्या, तसेच 4 बसेस अजूनही आहेत अडकलेल्या आहेत। या 12 बसेसला काढण्यामध्ये अग्निशमन दलासोबत समन्वय करून ह्या बसेसच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढून रॉयल हिल इकडे जेवण देण्यात आलं। परंतु ह्यावर असलेले जबाबदार ज्यांच्यामुळे ही खरी वाहतूक कोंडी आहे ते वाहतूक प्रशासन मात्र इकडे ठप्प आहेत। इथले एसीपी वाहतूक शाखेचे कधी आम्हाला दिसले नाही नियोजन करण्याकरिता। विशेष म्हणजे पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर यांनी अध्यादेश काढला होता की अवजड व्हेकल याच्या पुढे आल्या नाही पाहिजेत चिंचोटीच्या पुढे, परंतु अजब आहे की अवजड व्हेकल चिंचोटीच्या पुढे येऊन मोठी वाहतूक कोंडी झाली। ह्या अध्यादेशवर जिल्हाधिकारी जे महोदय आहेत त्यांनी सुद्धा काहीतरी नियोजन करायला पाहिजे होतं। मला असं वाटत नाही का त्यांच्याकडे नियोजन केलं। नुसत्या स्थानिकांच्या जिलेटिननी कशा गाड्या किंवा ह्या बोटी फोडायच्या तेवढंच काम राहिलेलं आहे। स्थानिक भूमिपुत्रांना इकडे जगो का मरो सोडून केलेलं आहे। पोलीस प्रशासन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या गाड्या ज्या हेवी व्हेकल आहेत त्या मात्र बिंदास सोडत होते, पण छोट्या व्हेकल अडवताना 10 प्रश्न विचारले जातात। मोठ्या व्हेकल कुठल्या मनमर्जीने सोडले जाणे यांचं काय लागेबंद आहे ज्यांच्यामुळे वाहतूक कोंडी। आम्हाला स्थानिकांना एवढाच प्रश्न आहे की तुम्हाला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचं नियोजन येत नसेल तर तुम्हाला ह्या प्रशासनावर कार्यपद्धती करण्याचा अधिकारच नाही आहे। एकतर तुम्ही इथील वसई सोडून जा, कारण आम्ही आमच्या नियोजन करण्यामध्ये सुखरूप आहोत। तुम्ही मरेपर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत हे दुर्दैव आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।